श्रोते हो, आज आहे आषाढी एकादशी. आज महाराष्ट्राच्या अनेक गावांमधून गेले 18 ते 20 दिवस वारी करून भक्तिमय वातावरणात तल्लीन झालेले वारकरी अभंग, मृदुंग, चिपळी, टाळ यांच्या नादात नाचत नाचत पंढरपूरला दिंडीबरोबर पोचतात. पंढरीला देवाच्या दारासमोर उभा राहून नामसंकीर्तनाच्या गजरात प्रत्येक वारकऱ्यामध्येच पंढरीनाथ दिसू लागतो. देव आणि भक्त यांचे हे अद्भुत अद्वैत वारीमध्येच बघायला मिळते. अर्थात यावर अगणित अभंग, भक्तिगीते लिहिली गेली आहेत. मी शोधत होतो की मला माहिती असलेल्या अभंग आणि भक्ती संगीताच्या पलीकडे आपल्या अथांग मराठी कविता साहित्यामध्ये या संदर्भाच्या कविता आणि अर्थात जास्त शोधाशोध न करायला लागताच मला काही प्रसिद्ध कविता संग्रहांमध्ये 3 अशा कविता सहज मिळाल्या. पहिली कविता आहे कुसुमाग्रजांच्या विशाखा या कविता संग्रहामधली. ही कविता त्यांच्या रसयात्रा कविता संग्रहात सुद्धा घेतलेली आहे. याचे 3 भाग कुसुमाग्रजांनी 40च्या दशकामध्ये लिहिले. त्यापैकी पहिला भाग मी या व्हिडिओमध्ये सादर करतो आहे. कवितेचं नाव आहे देवाच्या दारी. नाम तुझे गाती गाती थोर सान, दारी तुझ्या दीन दान घेती. चिखलात येता मूल माखोनिया, प्रेमे न्हाऊ तया घालतोसी. किंवा ज्याचा प्राण भुके कासा वीस, त्याला 2 घास भरविसी. आणि येता कोणी पांगळा वा खुळा, त्यालाही तू लळा लावितोसी. केव्हा चारे उभा मीही तुझ्या दारी, उशीर का परी आज असा. तूच भक्तासाठी सोसलीस झीज, आणि आता नीज कशी आली. किंवा दारी तुझ्या आलो रित्या करी, म्हणून या दुरी राहिलास. अपेक्षिसी देवा काय नजराणा, कारण तू राणा जगताचा. पावलात तुझ्या गुंतलेले मन, काय अन्य धन माझ्यापाशी. उधळीत आज भक्तीचीच फुले, डोळे तुझे ओले करीन मी. तूच पाठविले हाटा तया मला, नाही कोणी दिला वाटाड्याही. वाटा कितीतरी तूच निर्मिल्यासे, बालमन कसे चुकेल ना. तूच दिले माझ्या डोईवरी ओझे, पंकी पाय माझे ऋतविले. तूच जागोजाग मांडलेसी खेळ, राहिला न वेळ ध्यानी माझ्या. या संदर्भातली दुसरी कविता आहे मंगेश पाडगावकर यांच्या तुझे गीत गाण्यासाठी या कविता संग्रहामधली. या कवितेचं नाव आहे देवाचिये दारापाशी. देवाचिये दारापाशी नाही कुळयाती, पंढरीच्या पायरीशी एक सर्व नाती. देवाने लाविला उरी चोखोबा महार, देवाने जवळ केला नरहरी सोनार. देव भुका भिल्लिणीच्या उष्ट्या बोरांसाठी, देवाचिये दारापाशी नाही कुळयाती. दळताना जनी पडे थकूनिया अंग, हाती घेऊनिया जाते दळितो श्रीरंग. विटेवरी युगे उभा विठू जगजेठी, देवाचिये दारापाशी नाही कुळयाती. शेख महम्मद होता जन्मे मुसलमान, त्याच्याही भक्तीची लागे विठ्ठला तहान. तुका वाणी धन्य झाला इंद्रायणी काठी, देवाचिये दारापाशी नाही कुळयाती. पंढरीच्या वाळवंटी सारे एकाकार, नाही कोणी शिंपी वाणी ब्राह्मण महार. माणसाचा हात इथे माणसाच्या हाती, देवाचिये दारापाशी नाही कुळयाती. आता या 2 कविता ऐकल्यानंतर एका वेगळ्या धाटणीची कविता आपण ऐकूया. एखाद्या डोळस भक्ताची वारी ही त्याच्या घराकडून त्याला पंढरीला घेऊन जाते. तर संदीप खरे यांनी त्यांच्या कवितेमध्ये कल्पना केली आहे की डोळ्यापुढे केवळ अंधार असलेल्या एका भक्ताची वारी त्याच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत कशी जात असेल. अर्थात तुम्हीही ही कविता ऐकून तुम्हाला भावलेला गाभार्थ तुमच्या कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. चला तर ऐकूया संदीप खरे यांची
मौनाची भाषांतरे या कविता संग्रहामधली कविता अंधाराच्या ओव्या. बरा केला देवा नाहीसा प्रकाश, आतला प्रवास चालू झाला. माझ्या प्रवासाला आता सीमा नाही, पायी आता नाही पाय बेडी. नवे नवे गाही अंधाराची सक्ती, माझ्यातली मुक्ती ते जाळली. भाग्यानेच ऐसा गडद अंधार, येतो अंगावर एखाद्याच्या. आतल्या जळाची ऐकू येते गाज, गलबते आज लोटायाची. आतली पणती तेवायला अशी, अंधाराची कुशी लागतेच. एक नवे तेज संवेदनांतून, दिशा दिशांतून येते साद. डोळे आले कानी, डोळे आले हाता, भिंती सुद्धा आता बोलतात. प्रकाश पहारा देतो दारावर, ऐसे माझे घर अंधाराचे. अंधारात उभे निळेसे लाघव, हातावर देव जाणवतो. धन्यवाद.